जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देताना जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद 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 बीएसपी जिंदाबाद बीएसपी क्या करेगी जनता का संघर्ष करेगी बीएसपी क्या करेगी जनता का संघर्ष करेगी बाबा तेरा मिशन अधूरा बीएसपी करेगी पूरा फूले तेरा मिशन अधूरा बीएसपी करेगी पूरा शाहू तेरा मिशन अधूरा बीएसपी करेगी। तर आपल्यासोबत आहेत बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्हा येथील जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संक्रांती साहेब। सर, उत्तर प्रदेशामध्ये निवडून आलेले आमदार हे ब्रेन स्ट्रोकच्या कॅन्सर पीडित असताना तेथील तत्कालीन BSPचे आमदार जे आहेत उमाशंकर सिंग यांच्यावर ईडीने जो 50 लोकांच्या ताफ्यासोबत जे त्यांच्या घरी जाऊन जो ईडीने छापा मारलेला आहे, तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? सर, त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा ईडीने त्यांच्या घरात छापा टाकला. नाही, विषय महत्त्वाचा कसा आहे की उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून कॅन्सरनं पीडित आहेत आणि कॅन्सरच्या 4थ्या स्टेपमध्ये आहेत. ब्रेन कॅन्सर आहे त्यांना. त्याच्या उपचारासाठी ते कधी उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली, लखनऊ, कलकत्ता, इंग्लंड, अमेरिका असं उपचारासाठी ते जात राहतात आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरनं, उत्तर प्रदेशमधल्या योगी सरकारच्या इशाऱ्यावरून त्यांनी उमाशंकर सिंग यांच्या घरावर आयकर विभाग, इन्कम टॅक्सची त्यांनी धाड टाकली. त्या धाडेमध्ये सुद्धा त्यांनी अमानवीयपणे ते उपचार घेत आहेत. त्या उपचारामध्ये डॉक्टरला भेटू देत नाही, त्या ज्या नर्स आहेत त्या नर्सेसला भेटू देत नाही. म्हणजे हा काय म्हणायचा आपण? म्हणजे सरकार एवढी असंवेदनशील असेल, बेजबाबदार असेल, बेनैतिक असेल, याच्यापेक्षा दुसरा हरामखोरपणा काय असू शकतो त्यांचा सरकारचा? सर, उमाशंकर सिंग यांच्यावर आरोप नसताना अचानकपणे ईडीने कारवाई केली, तर हे कशाचे संकेत आहेत सर? तर महत्त्वाचं हे आहे की आज जवळजवळ मला वाटते की उमाशंकर सिंग 4थ्यांदा हे आमदार झालेले आहे, 4थ्यांदा. आणि आजपर्यंत त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये विरोधकसुद्धा त्यांच्यावर टीका करू शकले नाहीत की उमाशंकर सिंगने भ्रष्टाचार केलेला आहे, उमाशंकर सिंगने पैसे खाल्लेले आहेत किंवा कुठल्याही पद्धतीचा त्यांनी भ्रष्टाचार केला. विरोधकही त्यांच्यावर आरोप करू शकले नाहीत आणि कुठल्याही सरकारकडे आरोप नाही, कुठल्या ईडीकडे, CBIकडे, गुप्त वार्ताकडे काही कुठल्याही पद्धतीची काही चौकशीचं काही नसताना सुद्धा इन्कम टॅक्सचं डिपार्टमेंट त्यांच्या घरी जाऊन 5-50 कर्मचारी घेऊन त्यांच्यावर धाड मारत आहे. म्हणजे याच्यावरनं योगी सरकार किती संवेदनशील आहे तर हे लक्षात येते आपल्याला. आणि जर अशाच पद्धतीनं जर बहुजन समाजातील जर आमदारांना, बहुजन समाज पक्षाच्या लोकांना सरकारच्या इशाऱ्यावरून जर त्रास देणं जर चालू असेल तर या देशाचा इतिहास आहे, या देशाचा इतिहास आहे, तो इतिहास कोणी विसरू नये. अरे आम्ही जर रस्त्यावर जर उतरलो, मूल निवासी जर या देशाच्या रस्त्यावर उतरला ना तर कोणालाही जागा भेटणार नाही इथं. आणि म्हणून बहुजन समाज पक्ष रस्त्यावर येईल अशा पद्धतीची स्थिती विरोधकांनी निर्माण करू नये. आज जे उमाशंकर सिंगवर जे त्यांनी आरोप लावलेत, जे डेलिगेशन्स लावले, ज्या पद्धतीची त्यांनी कारवाई केली, त्याचा बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा पूर्णपणे आम्ही निषेध करत आहोत, धिक्कार करत आहोत त्यांचा. आम्ही केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा शब्दाने आम्ही त्यांचा धिक्कार करत आहोत. याच्या पलीकडे जाऊन जर पुन्हा जर अशा पद्धतीनं ईडी किंवा आयकर विभागाचे लोक जर असे करत असतील तर बहुजन समाज पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमचा नेता साधा सुद्धा नाही, आमचाही नेता रस्त्यावरच आहे, परंतु आम्हाला रस्त्यावरची लढाई करायची नाही, आम्हाला मताची लढाई करायची आहे. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो. अन्यथा जर आम्ही जर या देशामध्ये जर रस्त्यावर उतरलो तर काय होईल याचा विचार न केलेला बरा.
जिंदाबाद जिंदाबाद। बीएसपी क्या करेगी? बीएसपी क्या करेगी? वोट हमारा राज तुम्हारा, वोट हमारा राज तुम्हारा, वोट हमारा राज तुम्हारा।